विधानसभेचे वारे कसे वाहतात त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या आपण बघूयात। ठाकरे गटाकडून चिपळूण विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधवांना निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी चाचपणी, मिलिंद नार्वेकरांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये शरद पवार गटाकडून जाणीव जागर यात्रा, पवार गट मतदारसंघात 3 टप्प्यामध्ये जागर यात्रेद्वारे जनजागृती करणार। बच्चू कडूंना निवडणूक आयोगाकडून बॅट हे चिन्ह आम्हाला शोभेल असं चिन्ह दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार। आता आम्ही चौकार षटकार मारणार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांची भोकर विधानसभेत मोर्चे बांधणी, गोर बंजारा भाषेतून संवाद साधत मी तुमची मुलगी आहे, कुटुंब मानून मला आशीर्वाद द्या, श्रीजया चव्हाण यांचं आवाहन। आता घड्याळावर नाही तर तुतारीवर निवडून येईन पाथरीतील कार्यक्रमात बाबाजानी दुर्राणी यांचं वक्तव्य, तर दुर्राणींना विधानसभेवर पाठवायचंय, जयंत पाटलांचं विधान। पार्थ पवार यांच्याकडून बारामती परिसरातील जाने उपसा योजना पंप हाऊसची पाहणी, बारामतीसह दौंड, पुरंदर या तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतीच्या सिंचनासाठीच्या उपसा सिंचन योजनेची घेतली माहिती। युगेंद्र पवार ऍक्टिव्ह मोडवर बारामतीमधील व्यापाऱ्यांच्या घेतल्यात भेटी, पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी युगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत। महायुतीच्या चिन्हाचं दादांचं विधान बघितलं ते तर केवळ मतांसाठी उपमुख्यमंत्र्यांकडून असं विधान होणं दुर्दैवी, अमोल कोल्हेंची टीका। आम्ही अनाजी पंतांची अवलाद नाही, आम्हाला कपट नीती जमत नाही, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दंगली पाहिजेत, दंगलीवर त्यांना सत्तेची पोळी भाजून घ्यायची आहे, अंबादास दानवेंची फडणवीसांवर सडकून टीका।